राज्यातल्या सर्व शाळा सुरू झाल्या आहेत. मात्र आज सकाळी वाशिम जिल्ह्याच्या जळुका इथं लोकशाही मराठीनं रियालिटी चेक केला. तेव्हा मात्र झेडपी शाळेचं एक वेगळंच वास्तव, भयान वास्तव आपण म्हणूया, समोर आलंय. आज सकाळी 7 वाजल्यापासून शाळेच्या बाहेर विद्यार्थी ताटकळत उभे होते. मात्र जवळपास 35 मिनिटं झाली तरी शाळेचं गेट उघडलंच नाही. विद्यार्थ्यांना पालक घेऊन शाळेसमोरच उभे होते. विद्यार्थी शाळेचं गेट उघडण्याची वाट पाहत होते. मुख्याध्यापक, शिक्षक कुणीही हजर नसल्यानं विद्यार्थ्यांनी अखेर भिंतीवरून उडी मारून शाळेत प्रवेश केलाय. शाळा सुरू होण्यापूर्वी 10 ते 15 मिनिटं आधी गेट उघडायला पाहिजेत, परंतु रेल्वे क्रॉसिंगमुळं रेल्वे गेट बंद असल्यामुळे आज थोडासा उशीर झालेला आहे. यानंतर असं होणार नाही. वाशिम जळुका शाळेवरचं हे भयान वास्तव. विद्यार्थ्यांचा भिंतीवरूनच उड्या मारून प्रवेश आहे. गेटच उघडण्यात आलेलं नव्हतं. 7 वाजून गेले तरी देखील. खरं तर 7 वाजता शाळा भरण्याची वेळ, पण इथं मात्र शिक्षकच आलेले नाहीयेत. विद्यार्थी वेळेत पोहोचतायत पण शिक्षकांचा, कर्मचाऱ्यांचाच पत्ता नाहीये. राम भरोसे सगळा हा कारभार. तर यवतमाळ तालुक्यातील अर्जुना इथल्या जिल्हा परिषद शाळेच्या 3 वर्गखोल्या अतिशय जीर्ण आहेत. 3 वर्गखोल्या जीर्ण झाल्यानं एका खोलीत 2-2 वर्ग भरवले जातात. जीर्ण खोलीच्या बाजूने विद्यार्थ्यांना ये-जा करावी लागतीये. एखाद वेळी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. लोकशाही मराठीच्या रियालिटी चेक मध्ये हे वास्तव समोर आले. आढावा घेतला आपले प्रतिनिधी संजय राठोड यांनी. यवतमाळपासून अगदी 6 किलोमीटरवर असलेल्या अर्जुना उच्च प्राथमिक मराठी शाळेमध्ये 3 खोल्या अजीर्ण झाल्या आहे. मी सध्या यवतमाळच्या अर्जुना या गावामध्ये आहे, शाळेमध्ये आहे. आपण बघू शकता कशा प्रकारच्या या ठिकाणी ज्या आहेत वर्ग खोल्या अजीर्ण झालेल्या. मागील 5 वर्षापासून अनेकदा शाळा समिती, व्यवस्थापन समिती असेल किंवा ग्रामपंचायत असेल किंवा या ठिकाणच्या मुख्याध्यापक यांनी अनेकदा निवेदन दिले. मात्र आतापर्यंत त्या निवेदनाची पूर्तता जी आहे झाली नसल्याची ओरड या ठिकाणी मुख्याध्यापक असेल किंवा शाळा समिती अध्यक्ष असेल यांच्याकडनं करण्यात येत आहे. याच ठिकाणून विद्यार्थ्यांना या-जा करावं लागते. कधीही शाळा ही वर्गखोल्या कोसळू शकते आणि अशातच विद्यार्थ्यांचा अपघातसुद्धा या ठिकाणी होऊ शकते. मात्र प्रशासन झोपून असल्याचं सोंग जे आहेत या ठिकाणी करत असल्याचा आरोपसुद्धा नागरिकांकडून करण्यात येत आहे. काही विद्यार्थ्यांना विचारणा केली असता तुम्हाला या ठिकाणी आज शाळेचा दुसरा दिवस आहे आणि तुम्हाला या ठिकाणी गणवेश मिळाले का? मात्र त्या ठिकाणी विद्यार्थ्याकडनं सांगण्यात आले आम्हाला गणवेश मिळालेलं नाही आणि पुस्तकी जरी मिळाले पण गणवेश मिळालेलं नाही. विद्यार्थ्यांची पटसंख्या या ठिकाणी जरी चांगली असेल तरी या ठिकाणी अनेक समस्या विद्यार्थ्यांच्या आहे, नागरिकांच्या आहे. अनेक समस्या दूर होतील केव्हा असा प्रश्नसुद्धा यावेळेस उपस्थित केला जात आहे. खरंच येणाऱ्या दिवसामध्ये अर्जुना गावाच्या शाळेच्या समस्या दूर होतील का? विद्यार्थ्यांना दिलासा मिळतील का? असा सवालसुद्धा यावेळेस उपस्थित केला जात आहे. संजय राठोड, लोकशाही मराठी, यवतमाळ. आम्ही वॉल कंपाऊंडचा दिला आहे ग्रामपंचायतला. ग्रामपंचायत आलं आहे म्हणते त्यांनी काही केलं नाही. तसं आम्ही ग्रामसेवक साहेबांना भेटलो, करू म्हणे, काही केलं नाही. तरी गाव सहभाग घेऊन लोकांच्या सहभागामधून आम्ही पाडण्याचा तो प्रयत्न करणार आहे. आता ही कार्यालयच आम्हाला हलवायचं आहे सर इथून, कारण की आता नवीन खोली आम्हाला मंजूर झालेली आहे. नवीन खोली मंजूर झालेली आहे, तिचं बांधकाम झालं की आम्ही हे कार्यालय आम्ही तिकडे हलवणार आहोत. हा शाळेचा दुसरा दिवस आहे. काल तू शाळेमध्ये आला होता, तुला ड्रेस मिळाला का? नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.